नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज, आपण कुणाचा विचार करतात? आम्ही साऱ्या विश्वाचा विचार करतो आहोत। त्या विश्वाचं सूत्र एकच आहे, ते म्हणजे माणुसकी। माणुसकीने वागा असे प्रत्येकाला आम्हाला सांगायचं आहे, पण ते कसं सांगायचं, प्रत्येकापर्यंत कसं पोहोचायचं याचा विचार करतो आहोत आम्ही। महाराज, माझी काही मदत होऊ शकते का? डोंबर, तुझ्याकडनं कसली मदत घेणार होत आम्ही? महाराज, महाराज, आलास जीवाजी? होय महाराज। महाराज, सेवा? आत्ता नको, जा तू। ठीक आहे महाराज, उद्या परत येईन मी। महाराज, हे जीवाजी रोज आपल्या दर्शनासाठी येतात, सेवा म्हणून विचारतात, तर तुम्ही त्यांना आपली सेवा का करून देत नाही महाराज? कोणी कधी कोणती सेवा करायची हे ठरलेलं असतं। जीवाजीचं म्हणशील तर त्यालाही सेवेची संधी मिळणार आहे, पण ती वेळ अजून आलेली नाही। कैलास राणा शिवचंद्रमौळी फळींद्र माता मृगटी झळाली कारुण्य सिंधू बहुदुःखारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। हरिओम हरिओम हरिओम। बसले? आटोपली पूजा? हो आटोपली। 1001 बेल वाहिले शंकराच्या पिंडीवर। तू बरी आहेस ना? बरी आहे। अरे हो, औषध संपलंय। आत्ताच्या आता वैद्यभावांकडे जातो आणि औषध घेऊन येतो। हो, त्याची काही जरुरी नाही आता, का उगा पैका वाया घालवताय? अगं पैसा काय आज आहे उद्या नाही, पण प्रकृती सांभाळायला नको का? काय मरत नाहीये मी आता। हो, लेकीचं लगीन करायचं आहे, त्यासाठी पैका साठवा आता। बसले अगं, कसं होणार आहे समज काही कळत नाही। आधीच आपली ओढग्रस्तीची परिस्थिती, त्यात माझा आजारपण, वीणाचं लगीन करून द्यायचं आहे, बजूला शिकवायचं आहे, कसं होणार आहे हो समजा आता? समजा ठीक होईल। तू काळजी करू नकोस। तू विचार करतेस म्हणून त्या वैद्यभावाच्या औषधाचं गुण येत नाही। तो विचार येणार नाही का मनात? मी तुमची अर्धांगिनी आहे, आपल्या प्रपंचाला साथ द्यायची सोडून माझंच लोडणं होऊन पडलंय तुमच्या गळ्यात। बसले, तू पडून राहा, मी माझं आटोपतो आणि वैद्यभावांकडे जाऊन औषध घेऊन येतो आणि मागावून शेतावर जाईन। अहो पण काही बोलू नकोस, मी औषध आणणार म्हणजे आणणार। हे बघ, शिवशंभोवर विश्वास ठेव, मी सोमवारचा निर्जळी उपवास करतो, तू उगाच नाही। तू काळजी करू नकोस, मी औषध घेऊन येतो। आत्ताच्या आत्ता वैद्यभावांकडे जातो आणि औषध घेऊन येतो। बजू ताई,
तू अजून पाठशाळेत नाही गेलास? जातोच आहे. कधी? पाठशाळा सुटल्यावर? जातो ग बाई. आधी उठ, शाळेत जा. हे काय? नाण्याचं चित्र. पाठशाळेत जायचं सोडून चित्र कसली काढतोस? तू मला हे सांग, चित्र हुबेहूब आलंय की नाही? हो. ताई, जर जादूनं चित्रातल्या नाण्याचं खरोखर नाणं करता आलं असतं तर? तुला कशाला हवी आहेत खरी नाणी? हवे. चल उठ, पाठशाळेत जा बघू. जातो ग बाई, डोकं नको खाऊस. उठ लवकर. तुझं लगीन कधी होईल? हा? लवकर होऊ दे. लगीन करून सासरी गेली की माझ्या मनाचं करायला मी मोकळा. अशी बरी जाईन मी तुझी पाठ सोडून? मी लगीनच करणार नाही. नको करूस, राहा माझ्या उरावर बसून मास्तरावानी. नाही नाही, हडईवानी. काय बोललास? मी हडळ? ए ताई, कान सोड ना, कान दुखतोय. मग तू मला हडळ का बोललास? चुकलो, मी तुला आंबा देतो, कान सोड. आंबा? कुठून आणलास? आणला कुठून तरी. तुला काय करायचंय? तू फक्त खायचं काम कर. हा घे. हे काय तुला नको? माझ्या ताईने खाल्लं काय आणि मी खाल्लं काय सारखंच. माझं बजू. ताई, मी तुला आंबा दिला ना? हो. मग मग माझ्या जागी तू पाठशाळेत जा ना. मी पाठशाळेत गेलो काय आणि तू गेलीस काय सारखंच. कान फटफडेल. चल पळ. विना, काय बाबा? अरे बजू कुठं गेला का? गेला नाही, मी पिटायलाय त्याला. पाठशाळेत जायचं सोडून चित्र रंगवत बसला होता. चांगले कान उपटले तेव्हा पाठशाळेत गेलाय. अरे बाबा, किती करतेस तू आपल्या घरासारखी? त्यात तुझी आई सारखी आजारी असते व घरची सगळी कामं तुलाच करावी लागतात. त्यात बजूची काळजी, माझी काळजी. असं का म्हणताय बाबा तुम्ही? मी मुलगी आहे तुमची, बजूची बहीण आहे. आणि तुमची काळजी मी नाही घ्यायची तर कोणी घ्यायची? पोरी, तू आता 17 वर्षाची झालीस. तुझं लगीन करून द्यायलाच हवं. तुझं लगीन नाही केलं ना तर लोक शेण घालतील माझ्या तोंडात. अगं नको नको ते बोलतील. बोलू द्या. लोकांना बोलायला काय जातं? आपण आपले कान बंद ठेवायचे. आपली परिस्थिती आपल्याला माहिती आहे ना. हे बघ पोरे, खर्चाची चिंता करू नकोस. हा तुझा बाप स्वतःला घाण ठेवेल, पण तुझ्या लग्नासाठी पैसा उभा करेल. लग्नाचं राहू द्या, औषधाचं काय करायचं? मी त्या आता वैद्याकडे जाऊन येतो. मी गेले होते, ते म्हणत होते मागची थकबाकी दिल्याशिवाय आता औषध मिळणार नाही. आता कसं करायचं? बघतो मी काय ते. वैद्यबुवांकडे जातोय खरा, पण ते औषध देतील का? देतील. मी पाय धरून विनंती करीन त्यांची. त्यांना खात्रीनं पटवून देईन की बच्चू हा इथे काय करतोय. बच्चू, बाबा. काय बाबा बाबा काय? पाठशाळेत का नाही गेलास? कोणी गेलास पाठशाळेत? बोल ना, का गेला नाहीस पाठशाळेत? बाबा मारू नका. मारत नाही. पूजा करतो तुझी. मी काबाड कष्ट करून पैसा गोळा करतो आणि तू अशा होणार काय करतोस? गड वा बोल, का गेलो नाहीस पाठशाळेत? बोल. आज पाठशाळा बंद आहे. पाठशाळा बंद आहे? का बंद आहे? गुरुजींची आई आजारी आहे. गुरुजींची आई आजारी? चल आपण गुरुजींकडे जाऊ. त्यांच्या आईच्या प्रकृतीची चौकशी करू. बाबा नको. नको? का नको? खोटं बोललास ना गधड्या, खोटं बोललास ना. बोल, का गेला नाहीस पाठशाळेत? गुरुजीमुळे नाही गेलो. 2 महिने आपण बिदागी दिली नाही म्हणून गुरुजी म्हणाले बिदागी घेऊन ये आणि नंतरच पाठशाळेत बस. तुम्हाला वाईट वाटेल म्हणून मी बोललो नाही. रोज पाठशाळेची वेळ झाली की घरातून निघून मी इथे तिथे वेळ काढत होतो. मी उगाच मारला रे तुला. उगाच मारला. मला क्षमा कर बेटा. मला क्षमा कर. मी काही करेन पण तुझ्या गुरुजींची बिदागी देईन. तू
तू खूप शिकायचं, खूप शिकायचं, मोठा साहेब व्हायचं, अगदी मोठा साहेब. बाबा, तुम्ही आईला सांगू नका मी पाठशाळेत जात नव्हतो. तिला खूप वाईट वाटेल. बच्चू, मी बच्चू नाही, आता जास्त काही बोलायचं नाही. बघ, मी काहीतरी पैशाची व्यवस्था करतो. बाबा, तुम्ही कुठं आणणार पैसे? आणि आणले तरी ते तुम्ही आईच्या औषधासाठी ठेवा. बच्चू, असा मोठ्या मुलांसारखा समजूतदारपणा दाखवू नकोस रे. मला गलबोलून येतं बघ. बाबा, नाही नाही, हे बघ, मी काय करतो माहितीये, वैद्यबुवांकडे जातो, तुझ्या आईची औषधं घेतो आणि तिथून सरळ महादेवाच्या मंदिरात जाईल. येताना काहीतरी पैशाची व्यवस्था करीन. मग आपण तुझ्या गुरुजींची बिदागी देऊन टाकू आणि मग तू उद्यापासून परत पाठशाळेत जायचं. हो. बरं, आता घरी सरळ जा. ताईला कामात मदत कर. बाबा, आणि विचारलं घरी लवकर कसा आलास तर काय सांगू? तर सांग ना, गुरुजींनी पाठशाळा लवकर सोडली म्हणून. ठीक आहे. हो वसंतराव, इथं उभं राहून काय करताय? शेतात गुरु शिरलीत. माझ्या शेतात गुरु शिरले. अरे देवा, माणसावरती संकट आली की ती एकटी दुकटी येत नाहीत, झुंडीनं येतात. माणूस काही सरळ करण्याच्या प्रयत्नात असतो, नेमकी तेव्हाच येतात. परिस्थिती विरोधात असूनही जो माणूस त्याला सामोरा जातो तोच खरा माणूस. तेव्हाच त्याचा कस लागतो. वसंता, अरे असा लहान मुलासारखा रडतोस काय? शांत हो बरं. शंभू, अरे रडू नको तर काय करू. गुरु माझ्या शेतात शिरली आणि सगळ्या शेताची नासाडी केली. सगळं संपलं. वाईट झालं. अरे पण आता रडून काही उपयोग होणार आहे का? नाही, मी रडतोय माझ्या नशिबावर रडतोय. माझ्या नशिबावर रडतोय. अरे मी कोणाचं काय वाईट केलं होतं म्हणून माझं हे असं झालं. महादेवाचा नंदी, त्या नंदीच्या वंशावळीनंच माझा घात केला. वसंता, तुला सांगतो शंभू, आपल्या गावचा अब्दुल आहे ना, बैलाला घेऊन खाटी काढण्यात चालला होता. मी त्या खाटिकाचा रोष पत्करून त्या बैलाचा जीव वाचवला. पण त्या बैलाच्या भाऊबंधांनी उपकाराची परतफेड अशी केली. गळा सूर्याने कापता येत नाही म्हणून माझा असा जीव घेतला. वसंता, अरे आता घरी कसा जाऊ, कसं तोंड दाखवू? बाजूला मी सांगितलं होतं की येताना मी तुझ्या गुरुजींची बिदागी देऊन येतो म्हणून. बायकोला सांगितलं औषध घेऊन येतो म्हणून. शंभू, मी जगायच्या लायक नाही. मी मुर्दाड आहे. मी जीव देतो शंभू, मी जीव देतो. वसंता, अरे सावर स्वतःला. आज वाईट घडतंय म्हणून असा खचून जाऊ नकोस. अरे ही तुझ्या महादेवाचीच लीला आहे असं समज. तू हळवा आहेस. तुला कणखर बनवण्यासाठीच महादेव प्रयत्न करतोय असं समज. आणखी काय समजू? सांग ना, आणखीन काय समजू? माझ्या बायकोला वैद्य बुवानी औषधं दिली असं समजू? माझा बजू शाळेत जायला लागलाय असं समजू? माझ्या विणाचं लग्न होऊन ती सासरी सुखाने नांदते असं समजू? वसंता, नाही शंभू, लहानपणापासून आपल्याला आपल्या आई वडिलांनी फसवलं. देवाधिकाच्या गोष्टी सांगून फसवलं. नाही, गोष्टी चांगल्या होत्या रे, गोष्टी चांगल्या होत्या. पण गोष्टीत रंगवलेला देव खोटा होता. हा शंभू, गोष्टीत रंगवलेला देव खोटा होता. देव नाहीये रे, देवाचं अस्तित्वच नाहीये. जाणवेल वसंता, तुला देवाचं अस्तित्व जाणवेल. अरे कातळ खणल्याशिवाय पाणी लागत नाही रे. आणि देवाच्या पायावर डोकं आपटल्याशिवाय
देवाच्याही डोळ्यात पाणी येत नाही वसंता. जाणवेल तुला देवाचं अस्तित्व जाणवेल. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे, शिवजी के माथे धरो. बोला महादेवा बोला, ऐकतो होतो आम्ही. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे, शिवजी के माथे धरो. बोला महादेवा बोला, तुम्ही आमच्यावरती एक जबाबदारी टाकतात, ते आम्ही आनंदाने पार पाडू. अहो त्यासाठीच तर तुम्ही आम्हाला या भूतलावर पाठवलाय. अनेकांचा उद्धार आम्ही केला, तसा वसंताचा उद्धार देखील आम्ही करू. पाठवा पाठवा त्याला आमच्याकडे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हे काय होतं महाराज? संवाद. जे तत्व बाळगून मी आणि तू ह्या भूतलावर आलो, त्या तत्वाशी संवाद साधत होतो. शिवतत्वाशी संवाद. महाराज ए महादेवा, ए महादेवा, काय काय करायचं ठरवलेस तू? माझ्या सगळ्या शेतीची नासधूस झाली. मला वाटलं होतं संकटकाळी तू धावून येशील, पण नाही आलास. माझी सगळी भक्ती वाया गेली. किती किती विश्वास होता माझा तुझ्यावर, असा काही एक उपयोग झाला नाही. या व्यवहारी जगाला घाबरून तू स्वतःला 4 भिंतीत कोंडून घेतलायस. नव्हे लपून बसलायस, तू लपून बसलायस. मुळात तुझं अस्तित्व आहे किंवा नाही हाच मूळ प्रश्न पडलाय मला. असशील तर प्रचिती देशील, आणि ती नाही दिलीस तर मी मरस्तोवर कपाळ मोक्ष करीन. महादेवा, मी अगदी मरेस्तोवर कपाळ मोक्ष करीन. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. महादेवा, महादेवा. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. महादेवा, महादेवा. शिवजी के माथे धरो रे. महादेवा, महादेवा. शिवजी के माथे धरो रे, शिवजी के माथे धरो रे. महादेवा, महादेवा. शिवजी के माथे धरो रे. महादेवा, महादेवा. शांत हो. कोण आहे? मला नाही ओळखलंस? मी महादेव. महादेवा, महादेवा. तुझं दुःख दारिद्र्य तेव्हाच दूर होईल जेव्हा तू शेगावी जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घेशील. गजानन महाराजांच्या कृपेने तुला जगण्याचा मार्ग सापडेल आणि तू सुखी होशील. महादेवा, तू आहेस महादेवा. तू आहेस, आहेस महादेवा. तू आहेस बाबा, तू आहेस.
शेगाव कुठे आहे? गजानन महाराज तुम्हाला ठाऊक आहेत का? मला शेगावही माहित नाही आणि गजानन महाराजही माहित नाही. ही दोन्ही नाव मी प्रथमच ऐकतोय. असं? बरं, मी तपास करतो. वसंतराव जी, शेगाव आणि शेगावचे गजानन महाराज ही तुमच्या डोक्यातली कल्पना असेल तर तपास करूनही तुमच्या हाती काही लागणार नाही. मी म्हणालो होतो ना तुला, परमेश्वर सहजासहजी प्राप्त होत नाही आणि तसा तो झाला तर त्याची किंमत राहत नाही. परमेश्वर प्राप्ती आणि यशप्राप्ती कष्ट घेतल्यानेच होते.